आज रानात काम चालू होतं तुरीतलं गवत काढायचं. तर इंदुमावशी आलेल्या त्या आज एकट्याच. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. संध्याकाळचे 6 वाजले, उशीर झाला आम्हाला रानामध्येच. काय झालं होतं, ह्या थोडंसं गवत राहिलं होतं पुढे घ्यायचं काढायचं. मग इंदुमावशी म्हणल्या तेवढं काढूयात आणि मग जाऊयात. गवत सगळं आम्ही दोघांनी मिळून गवत गोळा केलं. ह्याने काय केलं, जो आमच्या पुढे धनुरा होता तो काढला आणि शेंडे मारले राहिले. त्याच्यामुळे थोडंसं काम आमचं हलकं झालं आणि पटपट झालं. अशा आमच्या एकदाच्या तुरी रिकाम्या झालेल्या आहेत. थोडंसं आहे एक 5-6 दोऱ्यांमध्ये खाली गवत आहे, पण जे मेन होतं धनुरा त्याच्यामुळे तुरीच दिसत नव्हत्या. एवढं घाण वाटायची की असं वाटायचं की हे म्हणजे रानात काय केलं आहे की नाही. तर रानातच 6 वाजल्यात बघा, वातावरण कसं झालेलं आहे. तर आमच्या इंदुमावशीचं काही असं नसतं की लवकर माझी 5ला सुट्टी असं काही नाही. तर ते काय करतात, थोडं काम राहिलेलं असेल तर करूनच जातात. मग काय घरी आलो, छानपैकी चहा वगैरे केला. मावशी आलेली होती माझी यावलीहून मामांना बघण्यासाठी. मग तिने आल्यावर छान असं आम्ही याच्या आधी चूल वगैरे पेटवून चहाला ठेवलेलं होतं. भाजी बनवली होती तिने छान अशी दोडक्याची, बटाटा, दोडका आणि हरभरा डाळ टाकून हिरव्या मिरचीचा दोडका बनवला. तर माझ्या मावशीने बनवलेली भाजी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर ही भाजी कशी बनवली आहे, काय काय ह्याच्यामध्ये घातलेलं आहे, ह्याची मी तुम्हाला रेसिपी मोठ्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. तर तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. माझ्या मावशीने बनवलेली भाजी कशी वाटली ते पण सांगा.